आणि त्याच्यामध्ये चंद्रिका ही जणू ते दादरा तालातही गायला जायचं, त्रितालातही गायला जायचं. चंद्रिका ही जणू ठेविया, चंद्रिका ही जणू ठेविया, कमलांगणी चंद्रिका. आता त्रिताल. चंद्रिका ही जणू ठेविया, चंद्रिका चंद्रिका ही जणू ठेविया, स्नेह कमलांगणी चंद्रिका. आणि मास्टर दीनानाथराव यांनी जेव्हा तो विचार केला की ह्याला रूपक देऊन बघूयात, आणि त्यावेळेला त्या पदाची खुलावट आणखीन वाढलेली आपल्याला जाणवते. चंद्रिका ही जणू, चंद्रिका ही जणू ठेविया, स्नेह कमलांगणी चंद्रिका ही जणू चंद्रिका. लष्करी शिस्तीचा जो धैर्यधर आहे तो प्रेम व्यक्त करताना सुद्धा कुठेतरी त्याचा वीररस त्याच्या डोक्यात आहे, आणि म्हणून तो रूपक मध्ये गातो तेव्हा सणसणीतपणे ते पद एकदम समोर आपल्या साकार होतं. तर अशा प्रकारे भावछटा दाखवायला सुद्धा ताल लय हे किती उपयोगी पडतं हे आपल्याला संगीत नाटकामुळे कळायला लागतं. धनी मी पतिवरी न कशी अधना, धनी मी पतिवरी न कशी अधना, पती जरी अधन निधन सममानी, पती जरी अधन निधन सममानी, भामा विफल इतर सुगुणा, धनी मी पतिवरी न कशी अधना, धनी मी पती. प्रखर पराक्रम वीर भानु, प्रखर पराक्रम वीर भानु, भुलविती उषा रक्त वदना, तोची निकट मग जाता जाळी, तोची निकट मग जाता जाळी, तिजला ऐशी भीती मना, धनी मी पतिवरी न कशी अधना, धनी मी पतिवरी न कशी अधना. दुर्योधन आलाय मयसभेत आणि त्याची फजिती झाली. ती फजिती बघून द्रौपदीला एकदम आनंद झालाय, आणि दुर्योधनाबद्दलची तुच्छता दर्शवण्यासाठी जी सम योजलेली आहे ती अनाघात आहे, आणि त्या अनाघात समेनं तो तिरस्कार कसा व्यक्त होतो ते आपण बघा. लाजविले वैधा धिंदा दा धिंदा दा धिंदा दा धिंदा, लाजविले वैद्याना, लाजविले वैद्याना, उदेना कामना, उदेना कामना, लाजविले वैद्याना, लाजविले ओ लाजविले ओ लाजविले वैद्याना. ही अनाघात सम अशा तुच्छता दर्शवायला कुठे जास्त आपल्याला काय करावं लागतं हे सहजपणे तुमच्या कायिक अभिनयातनं प्रकट होऊ शकतं, आणि त्याला कारण काय आहे ही सम. आता हळूवार भाव दाखवायचे आहे त्यावेळेला सुद्धा ते स्वर असेच तरल होतात आणि आपल्या मनाला स्पर्श करतात. बाळा घास घेरे तान्या बाळा, गोविंदा गोपाळा, गोविंदा गोपाळा, भरवी यशोदा माई, सावळा नंद बाळगे, घास घेरे तान्हा
शाकुंतल नाटकामध्ये कण्व मुनी जेव्हा आपल्या लाडक्या शकुंतलेला निरोप देतात त्या प्रसंगी सुद्धा साकीच आहे. पण ती साकी त्यावेळेला त्या पदाची लय जवळजवळ निम्मी झालेली आहे. परक्याचे धन धिन धिंडा धिंडक धिंडा धिंडक तोच धुमाळी आहे, पण एकदम खेचलेली लय आहे. म्हणजे लय सावकाश केल्यावर काय परिणाम होतो. परक्याचे धन कन्या ते त्या देऊनी आज मी सुटलो मुलीनो या आता गेली लाडकी मम दुहिता. की ह्या पदाच्या वेळेला हजर असलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये पाणीच आलेलं असायचं. मग तो अगदी स्त्रियांचा तर यायचं, पण पुरुषांच्या सुद्धा ह्या प्रसंगाने डोळ्यात पाणी यायचं. नाही तसा थोडासा म्हातारा दिसत असेल मी, पण कशानं? अहो काळजीनं माझ्या लग्नाच्या. आता काय त्याचं, हे आपलं लग्नाचं ठरलं की पहा तयारीला लागतो आणि 15 दिवसात कसा बनतो राजबिंडा. पौष्टिक बलवीर्य जनक औषधे अनेकती, औषधे अनेकती, पाक भस्म रस गुटिका, पाक भस्म रस गुटिका, सेविन मी वनस्पती, पौष्टिक बलवीर्य जनक, करीन नित्य दुग्धपान, करीन नित्य दुग्धपान, नित्य नित्य दुग्धपान, करीन नित्य दुग्धपान, मिष्ट मिष्ट भोजने, मिष्ट मिष्ट भोजने, मंत्र तंत्र यंत्रादिक, मंत्र तंत्र यंत्रादिक, अन्य कितिक साधने, अन्य कितिक साधने, ही काया व्यायामे रोज, ही काया व्यायामे, ही काया ही काया व्यायामे, पुष्ट करीन निश्चिती, पुष्ट करीन निश्चिती, पौष्टिक बल, पौष्टिक बल, पौष्टिक बल, वीर्य जनक. आणि रामराज्य वियोग इथे एक वेगळाच विषय आहे. तिथे म्हणजे संगीत नाटकात इतरत्र बघायला न मिळालेले बिभत्स रस, रौद्र रस, हे सुद्धा रस त्या ठिकाणी अण्णासाहेबांनी योजलेले आहेत. पंचकल्याणी घोडा अबलख, अशा प्रकारची ती लावणी आहे. पण ही चाल मंथरेच्या पदाला अशा रीतीने वापरली आहे की तिथे तिचं रूप बदललेलं आहे. लावणी न राहता ते मंथरेचं एक आक्रमक रूप घेऊन ते पद येतं. सुटला पितृदिशेचा वारा, सुटला पितृदिशेचा वारा, सुटला पितृदिशेचा वारा, झाकी मेघ नभ पथ सारा, घन गर्जती घन गर्जती तोफे परिवर्षति गारा, कडकडाट करीती विजा येती जलधारा. अशा प्रकारचं हे वर्णन आहे. इथे रौद्र रस, बिभत्स रसाची छटा दाखवली गेलेली आहे. हा जो अण्णासाहेबांनी प्रकार केलेला आहे तो नंतर कुठच्याही संगीत नाटकात बघायला मिळत नाही. इतका सुंदर रीतीनं त्यांनी तो रसाचा उपयोग नाटकासाठी करून घेतलाय. त्यामुळे स्वर आणि लय
आणि शब्द ह्यांचं नातं जपणारं जेव्हा गीत येतं तेव्हा ते गाजल्याशिवाय राहत नाही आणि ते प्रेक्षकांच्या मनात घर केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच संगीत नाटकाची ही एकदम खासियत अशीच आहे की संगीत नाटक पाहिलं म्हणजे तुम्ही घरी गेलात तरी कित्येक दिवस ते तुमच्या मनात रुमझुमत राहतं. अर्थात सादर करणारे कलाकार सुद्धा तेवढेच प्रभावी असावे लागतात, तेव्हाच हा परिणाम मिळतो. आणि असा परिणाम पूर्वी बालगंधर्वांनी अगदी अतिशय उत्तमरित्या केलेला होता. आणि म्हणूनच त्या काळात संगीत नाटकाला बहुभाषिक प्रेक्षक वर्ग लाभलेला होता. म्हणजे संगीत हे भाषेच्या पलीकडे जाऊन तुमच्या मनावर परिणाम करतं. आणि ही शक्ती नेमकी ओळखलेली असल्यामुळं महाराष्ट्राचं संगीत नाटक हे एक वेगळंच काहीतरी आहे. हे अगदी अलकाजींसारख्या ज्येष्ठ नाट्य तपस्वी त्यांनी हे ओळखलेलं होतं. त्यामुळे ते म्हणायचे असे की संगीत नाटक ही मराठी रंगभूमीनं जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे. 1931 मध्ये बोलपटाचं आगमन झालं आणि अयोध्येचा राजा हा पहिला चित्रपट आला. त्या काळामध्ये काही म्युझिक सर्कल्सही निघायला लागलेली होती संगीताचा प्रचार करणारी. नंतर मला वाटतं आकाशवाणी आली 1928च्या सुमाराला काहीतरी. आणि ह्या सर्वाचा परिणाम मराठी रंगभूमीवर झालाच. पण याच्यानंतर रंगभूमीला खरंच संजीवनी मंत्र जो दिला तो नंतर मला वाटतं नाट्यकला प्रवर्तक मंडळी, बालमोहन. 1933 मध्ये आचार्य अत्र्यांची नाटकं रंगभूमीवर आली आणि ती खूप गाजली. उद्याचा संसार, घराबाहेर, लग्नाची बेडी आणि ह्यातली पदही अतिशय उत्तम होती आणि ती गाजली सुद्धा. ह्या पदांचा साचा साधारण असा होता की या पदांना शास्त्रीय संगीताची बैठक होती आणि तरी सुद्धा ती सुगम संगीताकडे झुकलेली होती. नेटकं गाणं इथे गाऊ शकत होतात तुम्ही, अशा तऱ्हेची ही पदं होती. सर्व अत्र्यांच्या नाटकांचं एक विशेष असं लक्षात येतं की या सर्व नाटकांचे पहिले प्रयोग हे पुण्यातच आणि विजयानंद या एकाच थिएटरमध्ये झाले. नटसम्राट बालगंधर्वांच्या पश्चात संगीत रंगभूमीला खरे वैभवाचे दिवस जर कोणी प्राप्त करून दिले असतील तर ते स्वरराज छोटा गंधर्व यांनी. आणि अत्र्यांची जवळजवळ सगळ्या नाटकांचे ते हिरो होते. एक दिग्गज असं संगीत अभिनेता ज्यांना म्हणता येईल अशातलं. जन्म 10 मार्च 1918. त्याच्यानंतर 9व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी नाटकात भूमिका केली. त्यावेळेला ते स्त्री भूमिका करत असत. त्याच्यानंतर रेवती वगैरे अशा भूमिका फक्त त्यांनी काही दिवस केल्या. त्याच्यानंतर त्यांची स्वतःची कंपनी कला विकास स्थापन केली. त्याच्या आधी बालमोहन म्हणून दामोअण्णा जोशींची कंपनी होती, त्याच्यामध्ये काम करत असत. त्यांची अतिशय महत्वाची नाटकं म्हणजे फुलपाखरे, देवमाणूस. 7 गुरूंच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. आणि मला असं वाटतं की गेल्या ह्या साधारण 100 वर्षाचा जर नाट्यसंगीताचा इतिहास किंवा कालखंड बघितला तर ह्याच्यामध्ये शास्त्रीय संगीताचा पूर्ण अभ्यास करून त्याचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजित्व नाट्यसंगीतामध्ये सामान्य माणसाला कळेल. संगीत तज्ञांना आधी माहिती होतं, त्यांचं शिक्षण झालेलं होतं, पण ज्याचं शिक्षण झालेलं नाही अशा माणसांपर्यंत शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे पोहोचवण्यामध्ये बालगंधर्व, छोटा गंधर्व या सर्व लोकांचा फार मोठा अधिकार होता, हात होता. दुसरी एक पद्धत म्हणजे मूर्छना पद्धत जी आहे ती छोटा गंधर्वांनी नाट्यसंगीतात आणली. त्यापूर्वी ती फारशी कुठे दिसत नाही. बालगंधर्व संगीतात तर ती अजिबात दिसत नाही. तर तो प्रकार जो असतो की षड्जातला कुठलाही एक सूर हा षड्ज मानून, म्हणजे ट्रान्सपोज ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा सप्तक बदलणे, ते सप्तक बदलून ते ती गाणी सगळी गात असत. अतिशय मूर्छनेमुळे मुळे प्रसिद्ध झालेली गाणी ती म्हणजे देहाताशणा गता, ते तर 20-20 मिनिटं गाणं चालायचं त्यांचं. आणि वन्स मोरही त्याला येत असे. दुसरी एक त्यांची खासियत म्हणजे जी पूर्वीच्या काळी फारशी कुठे लक्षात येत नाही ते म्हणजे रंगभूमीवरनं खर्जातलं षड्ज हे लावत असत आणि तो शेवटच्या लाईनमध्ये ऐकू जात असे. तर हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं व्हॉइस कल्चर आहे असं मला वाटतं. भाऊराव कोल्हटकर हे पहिले स्त्री भूमिका करणारे कलावंत. त्यांच्यानंतर नटसम्राट बालगंधर्वांनी स्त्री भूमिका केल्या. पुढच्या काळामध्ये मात्र स्त्रिया रंगभूमीवर यायला सुरुवात झाली 1925-26 साली. आणि सर्वात पहिली स्त्री भूमिका करणाऱ्या कलावंत होत्या खाँसाहेब अब्दुल करीम खाँ किराणा घराण्याच्या अध्वर्यू यांच्या कन्या कमलाबाई बडोदेकर, म्हणजे अर्थातच हिराबाई बडोदेकरांच्या या ज्येष्ठ भगिनी. तिथून नंतर ज्योत्स्नाबाई बोळे, हिराबाई बडोदेकर
अशा स्त्रिया रंगभूमीवरती काम करायला येऊ लागल्या. आंधळ्यांची शाळा हे नाट्य मन्वंतरने नाटक रंगभूमीवर आणलं. खरोखरी सर्वार्थाने मन्वंतरी नाटक होतं. ह्याच्यामध्ये के. नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, अनंत काणेकर, केशवराव जाते अशी मोठी मोठी मंडळी, नवमतवादी मंडळी होती. त्या लोकांनी केशवराव भोळ्यांच्या पत्नीला म्हणजे ज्योत्स्नाबाईंना गळ घातली की तुम्ही हे आता आम्ही एक नवीन नाटक करू पाहतोय आणि त्याच्यात तुम्ही काम करावं अशी इच्छा आहे. आणि त्या आंधळ्याच्या शाळेत त्या बिंबा म्हणून रंगभूमीवर आल्या. हे पहिलं पदार्पण. त्यांच्या रूपाने अभिनय, रूप आणि संगीत ह्या तिन्ही गोष्टींचा त्रिवेणी संगम झाला होता आणि त्यामुळे त्याचा जास्त प्रभाव पडला आणि इतर स्त्रियांनाही नंतर रंगभूमीवर येण्यासाठी एक प्रकारचं उत्तेजन मिळालं, एक प्रकारचा उत्साह वाटला. हे नाटक जे आंधळ्यांची शाळा होती हे खऱ्या अर्थाने आधुनिक नाटकाची सुरुवात म्हणायला लागेल. अनंत काणेकरांची चांदरात या काव्यसंग्रहातली भावगीतं घेऊन एक मोठीच क्रांती ह्या नाटकाने केली असं म्हणायला लागेल. तर केशवरावांनी त्याला चाली अतिशय हलक्या फुलक्या आणि साजेशा, प्रसंगाला साजेशा अशा दिल्या होत्या. आधीचा जो कालखंड होता गंधर्वकालीन म्हणा, त्यातली गाणी आणि ही गाणी ह्याच्यात जमीन अस्माराचं अंतर होतं. त्यामुळे ही सोपी गोष्ट नव्हती की लोकांना ते आवडेलच ह्याची खात्रीही नव्हती. पण ती लोकांना आवडली आणि नंतर ती खूप अनेक आतापर्यंत म्हणजे लोकांना त्यातली गाणी लोक गुणगुणत असतात. आंधळ्याच्या शाळेचे काही प्रयोग झाल्यानंतर 7-8 वर्ष ज्योत्स्नाबाईंनी कुठल्या नाटकात काम केले नाही. 1941 साली नाट्य निकेतन या संस्थेची स्थापना झाली. त्याचे सर्वेसर्वा होते मोग रांगणेकर, म्हणजे निर्माता, संस्थापक, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक. बरीचशी नाटकं त्या नाट्य निकेतननी जी रंगमंचावर आणली ती रांगणेकरांनीच लिहिली होती. पहिलं नाटक होतं आशीर्वाद. तर ह्याही वेळेला जसं आंधळ्याच्या शाळेने एक नवीन काहीतरी आणि एकदम वेगळं असं रंगभूमीला काही दिलं, तसंच नाट्यनिकेतनच्याही बाबतीत झालं. एक नवं चैतन्य दिलं नाट्यनिकेतननी आपल्या नाटकांमधनं, त्या नाटकातल्या संगीतामधून. 1942 मध्ये संगीत कुलवधू हे नाटक रांगणेकरांनी रंगभूमीवर आणलं आणि कुलवधू मधली गाणी बोला अमृत बोला, मनरमणा, नंतर क्षण आला भाग्याचा, ह्याच्यासारखी ही गाणी अतिशय लोकांनी डोक्यावर घेतली, अतिशय लोकप्रिय झाली. आणि ती गाणी जितकी चाली इतक्या सुंदर मास्तरांनी ह्याला लावल्या. अतिशय गोड आणि आर्जवी आणि सुंदर चाली, चपखल चाली अशा मास्तरांनी लावल्या. आणि गाणारा गळा म्हणजे ज्योत्स्नाबाईंचा अतिशय सुरेल आणि सुमधुर आणि भावदर्शी अशा गळ्यातनं ती गाणी आली आणि अतिशय लोकप्रिय झाली. क्षण आला भाग्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, हासत मोदे नाचत नादे, हासत मोदे नाचत नादे, हे मन माझे, हे मन माझे, मंगल दिन हा आला सौख्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा. प्रेममया जीवनिया जरी राहिले रंगुनिया, आला उदयाला बहराला, आला उदयाला बहराला, मंगल दिन हा आला सौख्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा. ते एकदा आईला म्हणाले की ज्योत्स्नाबाई,
मनरमणाची चाल मला कशी सुचली माहितीये का, सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो ना तेव्हा कसल्या तरी आवाजावरनं मला ती चाल सुचली. नाहीतर कधी कधी काय होतं म्हणे, आपण बादलीत नळ सोडतो, त्या नळाच्या वाहण्याने सुद्धा चाल सुचते, किंवा आपण रेल्वेतनं जात असताना रेल्वेचा एक काहीतरी तो रिदम असतो, त्याच्यावरनं एखादं काहीतरी सुचतं. हे असं ते आईला म्हणाले. तर मनरमणा क्षणाला भाग्याचा आणि शेवटची बोलामृत बोला ही भैरवी हिनी कळस गाठला. म्हणजे असं मानलं जातं की उत्तम 3 भैरव्या त्यातली एक ती भैरवी रंगभूमीवरची आहे असं. एक होता म्हातारा आणि कोणे के काळी हातल्या चाली, हे एक मोठंच रंगभूमीवरचं एक सौंदर्य आहे असं मला वाटतं. म्हणजे कुलवधू तर आहेच आहे, पण एक होता म्हातारा मधल्या सुद्धा ये जणी ये रे किंवा छंद तुझा मजला आणि नाच हृदय आनंदे ही मास्तरांनी केलेली म्हणजे खरोखर अप्रतिम सुंदर गाणी आहेत. ये जणी ये रे मध्ये त्यांनी थोडंसं पुन्हा, आता मास्तरांचं कौशल्य प्रतिभा ही त्यांच्या गाण्यांमध्ये दिसायची. ये जणी ये रे त्यांनी तालाबरोबर एक गंमत केली आहे. ये जणी ये रे माघारी, ये जणी ये रे माघारी, तळमळले 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 नयन तुझे जरी मजला, कधी पहाया सुखविन तुझला, सुखविन तुझला, नकळत रे राया, नकळत रे राया, येऊनी का राया, येऊनी राया, स्वप्नी तुझ्या सखया, सखया ये जणी ये रे माघारी. तर ज्योत्स्नाबाईंची एक म्हणण्याची शैली मास्तरांकडनंच आलेली ह्या गाण्यांमध्ये, आणि मास्तरांची प्रतिभा या गोष्टींमुळे या गाण्यांचं अनुकरण करायला खूप कठीण जातं असं मला वाटतं. कारण त्यातलं एक भाव जो आहे तो ते त्याचं मर्मस्थान आहे, आणि ते जर ओळखता आलं नाही आणि नुसतं गायकी ढंगाने ही गाणी गायला गेली तर ती गाणी फारशी मग परिणामकारक होत नाहीत, आणि त्यामुळे ती अनुकरणाला जरा कठीण आहेत. तर हे एक मोठं योगदान रंगभूमीवर ह्या वेगळ्या शैलीमुळे आलं असं मला वाटतं. आता ह्याच्यानंतरची काही वर्ष अशी गेली की परत रंगभूमीला उतरती कळाच आलेली होती, म्हणजे मरगळच होती. परंतु 1943 मध्ये मुंबईला साहित्य संघामध्ये डॉक्टर भालेरावांनी शताब्दी उत्सव जो केला, आणि त्याच्यामुळे परत संगीत रंगभूमीची मरगळ फार कमी झाली. साधारणपणे 54च्या सुमाराला त्याच्यानंतर विद्याधर गोखल्यांची नाटकं रंगभूमीवर आली, आणि त्यांनी सुवर्ण तुला, नंतर पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला यासारखी नाटकं आली. उत्तमोत्तम गायक नट ह्याच्यामध्ये पण होते. ही पद ही अतिशय रंगली. परत एकदा रंगभूमीला बहर आला. स्वरराज छोटा गंधर्वांनी आपल्या भूमिकेमधून नागेश जोशी यांना जसा न्याय दिला, त्याप्रमाणे विद्याधर गोखले यांच्या नाटकांनाही त्यांनी न्याय दिला. विशेषतः सुवर्ण तुला या नाटकाचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. या नाटकातल्या जवळजवळ 35 पदांना स्वरराज छोटा गंधर्वांनी एका दिवसात चाली लावलेली आहेत, आणि ही सर्व पदं अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत. मला हे खूप त्यांचं व्यावसायिक यशातलं गमक वाटतं की ते प्रत्येक वर्षी वेगळं त्या गाण्याचा विचार करून ती सगळी गाणी पुन्हा पुढच्या वर्षी अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडायचे. आणि बॉक्स ऑफिस ज्याला म्हणतात त्याच्यावर जर आपण बघितलं तर ह्या माणसा इतका दुसरा व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी माणूस इतिहासामध्ये, म्हणजे सगळं जे डॉक्युमेंटेशन केले गेले त्याप्रमाणे तर काही दिसत नाही. कारण रविवारच्या नाटकाची तिकीट विक्री गुरुवारी सकाळी सुरू झाल्यानंतर तासाभरामध्ये हाऊसफुलचं बोर्ड लागणं हे भाग्य फार कमी नटांच्या नशिबी त्या काळात आलेलं होतं. गोवा हिंदू असोसिएशन हे नाव आपण टाळूच शकत नाही. 1900 मला वाटतं 64 मध्ये गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने संगीत मत्स्यगंधा, कानिटकरांचं नाटक संगीत मत्स्यगंधा हे रंगभूमीवर आलं,
आणि ज्यांचं रंगभूमीवरचं योगदान आपण विसरूच शकत नाही असे पंडित जितेंद्र अभिषेकी. सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिव सुंदरा गंगाधरा शिव सुंदरा जे जे जगी जगते तया दे दे जगी जगते तया माझे म्हणा माझे म्हणा करुणा करा. परंपरा आणि नाविन्य याचा अचूक मेळ घालून त्यावेळेचा आलेला प्रेक्षक वर्ग आणि त्याच्यानंतर येणारा प्रेक्षक वर्ग यासाठी एक नवीन संगीत रचनांचं दालन अभिषेकींनी म्हणजे माझ्या बाबांनी उघडलं. आणि ते दालन इतकं मोठं होतं की पहिलं नाटक येऊन 40 वर्षाहून जास्त मत्स्यगंधा येऊन दिवस झाले, वर्ष झाली, तरी आजच्या पिढीलाही ते संगीत आजचं आणि आपलं वाटतं एवढा त्यामागे विचार होता. अभिषेकी हे चतुरस्र गायक, अतिशय अभ्यासू आणि कल्पक असे संगीतकार होते. अभिषेकींचं एक नजर त्यांनी परंपरेला अनुसरूनच पण याच्यामध्ये इतकं नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला. आता यमन रागातलं हे पहिलं पद जर आपण पाहिलं तर ये मन, आपण यमनचं जर असं म्हटलं तर ये मन हा संपूर्ण राग आहे आणि ह्याच्यामधली सम जी त्यांनी तीव्र मध्यमावर ठेवलेली आहे त्याच्यामुळे या गाण्याला एक निराळीच मजा आली. पण स्वरामुळे जितकी मजा आली ते देवा घरचे ज्ञात कुणाला ही जी काही लाईन आहे ही सुद्धा प्रेक्षकांच्या अंतकरणात ठसणारी आहे. म्हणजे शब्द, सूर आणि साल हे एकत्रित झाले म्हणजे गाणं कसं परिणामकारक होतं ह्याचं एक खरोखर अतिशय मोठं उदाहरण आहे. बाबांच्या रचना या कथेला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा त्याला आधार देण्यासाठी फार उपयोगी पडल्या. कारण बाबांचा साहित्यातला किंवा भाषेचा किंवा वेगवेगळ्या संस्कृतींचा किंवा ऑपेरापासून ते सगळ्या प्रकारच्या नाटकांचा अभ्यास असलेले गायक होते. त्यामुळे हा सगळा त्यांचा विचार त्यांच्या संगीत देण्यामध्ये उपयोगी पडला. रणजित देसाई यांचं संगीत नाटक हे बंद रेशमाचे काव्य सगळी शांताबाईंची होती आणि बाबांच्या चाली. तर त्याच्यात एक बिलासखानी तोडी, राग बिलासखानी तोडीमध्ये पद आहे, जायचे येथून दूर, जायचे येथून दूर, काहूर मनी दाटे नयनात पूर, जायचे येथून दूर. हे नाट्यसंगीतात ओरिजिनली बांधले गेलेलं पद आहे. पण आमचे बाबांचे ज्येष्ठ शिष्य नंतर बाबांना म्हणले की हा बिलासखानी तोडीचा इतका चांगला मुखडा झालेला आहे की याच्यावर एखादी बंदिश होऊ शकते आणि बिलासखानीचा जो मूड आहे थोडासा सॅड तो न करता एक वेगळ्या अंगाने बंदिश होत नाही. आणि बरोबर उलट झालं की बंदिशीवर सगळे नाट्यगीत बांधतात पण नाट्यसंगीताचा मुखडा घेऊन बाबांनी बिलासखानीमध्ये बंदिश बांधली. मानो मोरी बात बनवारी, मानो मोरी बात बनवारी, छेड़ो ना अब सास सुनेगी देगी गारी हमारी,
मानो मोरी बात बनवारी. तर ययाती देवयानी, कुसुमग्रजांचं, मीरा मधुरा, नंतर कट्यार काळजात घुसली. ह्याच्यामध्ये तर ह्यावेळीपर्यंत काय झालं होतं की संगीताची रुची प्रेक्षकांची खूप वाढलेली होती, समज वाढलेली होती, अनेक लोक गाणं शिकायला लागलेले होते. एक चांगली संहिता म्हणजे काय असतं, एक कसदार संगीत म्हणजे काय असतं, आणि एक ज्याला आपण प्रेझेंटेशन म्हणू, म्हणजे प्रभाकर पणशीकर या नाटकाचे निर्माते होते, नाट्यसंपदा. तर ह्या नाटकाचं संगीत दिग्दर्शनाविषयी बोलायचं झाल्यास अभिषेकीनी या नाटकात वेगवेगळे प्रयोग केले. या नाटकात ठुमरी होती, या नाटकात दादरा होता, या नाटकात भजन होतं कबीरांचं, आणि वसंतरावांसारख्या एक सिद्धहस्त गायकासाठी त्याच्यामध्ये 7 रागांचं मिश्रण केलेली एक रागमाला सुद्धा होती, ज्याला आपण पटमंजिरी म्हणूया, पण नंतर त्याच्यात 2 राग वाढवले गेले आणि रागमाला होती, म्हणजे मुलतानी ते भैरवी असं. अभिषेकींचं कट्यार म्हटलं की त्यांनी उर्दूचा खूप अभ्यास केला होता, त्यातल्या चिजांचा, त्यातल्या ठुमऱ्यांचा. एक अतिशय प्रयोगशील असे संगीत दिग्दर्शक होते ते. पूर्वी कसे यमन, बागेश्री, भूप, तिलक कामोत वगैरे असे, भीमपलास असे साधे साधे राग रंगभूमीवर होते, पण आता मात्र जोड आणि अनवट राग आपण वापरू शकतो अशी लोकांची एक अभिरुची पण निर्माण झालेली होती. आणि ह्याच्यामध्ये अभिषेकीने गुणकरी, सालग वराळी, बिहागडा ह्यांच्यासारखे अनवट, बसंत बहार यांच्यासारखे जोड राग आणि अनवट रागांचा खूप वापर केलेला आहे. घेई छंद मकरंद हे याची एक चाल त्या नाटकात होती. खरं म्हणजे याच्या 3 चाली होत्या. बाबांनी मला सांगितलं होतं त्यांनी 7 चाली केल्या होत्या, त्याच्यातल्या 3 घेण्यात आल्या. त्यात एक वसंतरावांनी गायलेलं घेई छंद हे राग धानीवर आधारित होतं, एक राग खंबावतीमध्ये होतं, आणि तेच नंतर सालगवराळी या दाक्षिणात्य रागात बांधण्यात आलं. घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद. मिटता कमल दल होई बंदी हा भंग, परी सोडिना ध्यास, गुंजनात हा तंग, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद, घेई छंद, घेई छंद. त्यांच्या कट्यार काळजात घुसली, गोरा कुंभार, मत्स्यगंधा, महानंदा या नाटकांमध्ये मी काम केलं. एक ठुमरी आहे, बलमुआ जाय बसे किस देस, त्याच्यावरनं अभिषेकीने शांताबाई शेळक्याकडनं तेव्हाच्या तेव्हा बाईंनी लिहून दिलं. त्या पण केवढ्या मोठ्या बघा. अभिषेकीने सांगितलं या अनुरोधाचं मला ही ठुमरी आहे आणि मला असे शब्द हवेत. बलमुआ जाए बसे किस देस, बलमुआ जाए बसे किस देस, उत सावन की मेहा बरसे, तुम्हारे मिलन को जियरा तरसे, मैं तो डारी जोगन के भेस, बलमुआ
जाए बसे किस देश का धरिला परदेश सजना सजना का धरिला परदेश. अभिषेकींच्याकडनं शिकण्यासारखं हे होतं की शब्दांचा अर्थ समजून गायला पाहिजे. ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होतं असं मला वाटतं. आणि त्यांच्याकडे ज्या नाटकांमधनं मी कामं केली हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे की एक नाटकाचा असं असतो, एक तो प्रसंग असतो, त्या प्रसंगाच्या अनुषंगानं अभिषेकींनी चाली बांधलेल्या आहेत. दुसरा त्यांचा अतिशय चांगला प्रयोग म्हणजे लेकुरे उदंड झाले. याच्यामध्ये तर त्यांनी त्रियात्र हा जो गोव्याचा संगीत नाटकाचा प्रकार होता त्याच्यावरनं यांनी चाली केलेल्या आहेत. साधारणपणे हा जो प्रकार आहे तो रिदम ओरिएंटेड किंवा तालप्रधान अशी ही गायकी आहे आणि तोही लोकांच्यात खूप रुजला आणि ह्याच्याही पुढे नाटकं चालू राहतील. पण अभिषेकींचं योगदान हे फार मोठं आहे. मी या घाशीरामोत्तर कालखंडाचा अगदी पहिलेपासनं साक्षीदार नाही नुसता, तर सक्रिय त्यातला सहभागी आहे. हे सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो की थिएटर अकॅडमी ही पुण्यातली संस्था, या संस्थेने घाशीरामची निर्मिती केली. घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरांचं नाटक घाशीराम कोतवाल या नाटकातला सगळ्यात महत्वाचा भाग जो होता तो म्हणजे त्यातलं संगीत आणि त्यातलं नृत्य. दिग्दर्शक जब्बार पटेलांनी भास्कर चंदावरकर या श्रेष्ठ संगीतकाराच्या मदतीनं हा जो अत्यंत रंजकतेनं असा पट मांडला या नाटकाचा, हा विलक्षण होता. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा प्रयोग होता. कारण याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व लोककलांचे जे संगीताच्या शैली होत्या त्यांचा एक अप्रतिम मेळ याच्यामध्ये साधला होता. या नाटकातलं गाणं किंवा नाटकातलं संगीत हे कथा नकाशी इतकं एकजीव झालं होतं की ते प्रत्यक्ष प्रयोगातनं वेगळं काढताच येतं. त्याच्यामध्ये सेटिंग नव्हतं, त्याच्यात रंगवलेले पडदे नव्हते, तर पात्रच कोरस लाईन त्यातली जी होती, जो नटांचा वृंद होता सादर करणाऱ्या नटांचा, तोच वृंद वेगवेगळी रूपं घ्यायचा. घाशीरामच्या तालमी हा आम्हा सर्वांना एक अत्यंत विलक्षण अनुभव होता. नुसता अनुभव नव्हता तर आम्ही सगळे असं म्हणतो की मी चंद्रकांत काळेगे, रवींद्र साठे, मोहन गोखले होते आमच्यावर, मोहन आगाशे होते, आम्ही सगळी मंडळी घाशीराम नावाच्या विद्यापीठामध्ये आमचं रंगभूमीविषयक शिक्षण झालं. संगीताचं रंगभूमीवर उपयोजन कसं करावं, नृत्याचं उपयोजन कसं व्हावं, याचे नुसते मूलभूत नाही तर मास्टर डिग्री पर्यंतचे धडे आम्हाला या नाटकाच्या 3.5 महिन्याच्या तालमीमध्ये आम्हाला मिळाले, आमच्या सगळ्यांच्या वाटायला. घाशीराम कोतवाल या नाटकाचे जगभर प्रयोग झाले. अगदी न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर आम्ही याचे शोज केले. त्याच्या पाठोपाठ 2 वर्षाने आलेल्या सतीश आळेकरांच्या महानिर्वाण या नाटकाने आणखीन एक वेगळा आयाम साध्य केला.
तो म्हणजे एक ब्लॅक कॉमेडी पद्धतीचं हे नाटक होतं. 20व्या शतकातलं माझ्या मते भारतीय रंगभूमीवरचं पहिल्या 10 नाटकामध्ये ज्याची गणना केली जाईल अशापैकी हे एक महानिर्माण नाटक हे आम्ही थिएटर अकॅडमीने सादर केलं. याच्यामध्ये चंद्रकांत काळेंची प्रमुख भूमिका होती आणि कीर्तनाचा एक फॉर्म याच्यामध्ये पूर्ण रूपाने फार सुंदर पद्धतीने वापरला होता. पु ल देशपांडे यांनी खास थिएटर अकॅडमीचं घाशीरामचा प्रयोग पाहून थिएटर अकॅडमीच्या रंगकर्मींना ट्रिब्यूट म्हणून त्यांनी लिहिलेलं नाटक, ते नाटक होतं बर्टॉल्ट ब्रेख्टच्या थ्रपेनी ऑपेराचा मराठी अनुवाद 3 पैशाचा तमाशा. की मराठीमध्ये पॉप म्युझिक हे 3 पैशाच्या निमित्तानं पहिल्यांदा आलं. त्यावेळेस त्याच्या विरुद्ध खूप आरडाओरडा झाला, कारण अशा पद्धतीचं साऊंड ऐकायची लोकांची मानसिकता नव्हती. नंतर ते ऑर्गन पेटी याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं संगीत स्वीकारण्याची लोकांची मानसिकता नव्हती. त्यामुळे जुन्या पिढीच्या लोकांना ते फारसं आवडत नव्हतं, पण नव्या पिढीने ते अत्यंत डोक्यावर घेतलं होतं. याच्यानंतर मध्ये काही काळ गेला आणि त्यानंतर थिएटर अकॅडमीनी पुढचं नाटक करायला घेतलं. ते होतं अरुण साधूंचं पडघम. याच्या बरोबरच एक पारंपरिक संगीताचा फार सुंदर उपयोग करणारं, वापर केलेलं अत्यंत ब्रिलियंट असं सतीश आळेकरांचं नाटक होतं बेगम बर्वे. ती त्यातली जी बेगम बर्वे होती, ते जे पात्र आहे, स्त्री पात्र करणारं जी व्यक्तिरेखा आहे, त्या व्यक्तिरेखेची मानसिकता किंवा त्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यातले ताणतणाव किंवा त्याच्या भावना व्यक्त करण्याकरता त्यांनी पारंपरिक संगीत रंगभूमीतल्या पदांचा वापर केला. थिएटर अकॅडमीची 4 नाटकं ही 10 नाटकांमध्ये आहेत असं मला अगदी अभिमानानं सांगावं असं वाटतं की घाशीराम कोतवाल महानिर्माण, 3 पैशाचा तमाशा आणि बेगम बर्वे या नाटकांना ओलांडल्याशिवाय आधुनिक संगीत रंगभूमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. सत्यम शिवम सुंदरम हा आपला संस्कृती मंत्र आहे. सत्याचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता, मांगल्याची उपासना करणाऱ्या संतांची करुणा आणि सौंदर्याचा वेध घेणाऱ्या कलाकारांची तपश्चर्या ही आपली संस्कृती आहे. ही आपल्या जीवनाची अमोल श्रीमंती मिळवण्याचा त्यातल्या त्यात सोपा मार्ग माझ्या आई वडिलांनी म्हणजे जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी निवडला आणि तो म्हणजे संगीत नाटकाचा. संगीत नाटकच का, तर गंधर्व सुरांनी त्यांची संवेदनशीलता प्रेरित झाली आणि संगीत नाटकातली स्वाभाविक सुंदरता त्यांना जाणवली. हा जो निर्मळ आनंदाचा अनुभव आहे हा घेणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरलं आणि त्यामुळे त्यांनी 1 ऑक्टोबर 1949 या दिवशी मराठी रंगभूमी पुणे या संस्थेची स्थापना केली. ही संस्था केवळ संगीत आणि संगीतच नाटक करणारी राहील याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं. मराठी रंगभूमी पुणे ही आस्था गायक उणीपुरी 62 वर्ष झाली असतील. ही त्यामुळेच पुष्पपराग सुगंधित अशी राहिलेली आहे. या संस्थेनं आतापर्यंत स्वयंवर, सौभद्र, मानापमान अशी पारंपरिक 18 नाटकं रंगभूमीवर सादर तर केलीच, शिवाय आधुनिक काळाला अनुसरून नवीन विषय घेऊन 20 नव्या आशयाची नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली. गिरनार अबूजा पहाडी पती गेले ग काठियावाडी, पती गेले ग काठियावाडी. कमरेस बांधुनी शेला तलवार रुळे कमरेला, कमरेस बांधुनी शेला तलवार रुळे कमरेला. रूप पाहता झाले बेडी ग, रूप पाहता झाले बेडी ग. पती गेले ग काठियावाडी, पती गेले ग काठियावाडी. पती गेले ग काठियावाडी, पती गेले ग काठियावाडी, पती गेले ग, पती गेले ग काठियावाडी, काठियावाडी, काठियावाडी. संगीत नाटक या एकाच विचाराभोवती
एक अख्खं कुटुंब प्रेरित होऊन कार्य करत आलंय हा माझ्या अभिमानाचा विषय आहे. गाणारं घराणं असाच आमचा उल्लेख होतो. आपण काय करतोय, का करतोय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, हा विचार आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिला. आणि त्यामुळे संगीत नाटकामधली एकमेव जी प्रमुख शक्ती आहे तिच्याशी आमची ओळख झाली, आणि ती म्हणजे वातावरण निर्मिती. नुसतं गाऊन वाचून वातावरण निर्माण करता येत नाही, ते अनुभवावंच लागतं आणि तरच ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं. स्वरसम्राज्ञी या नाटकापासून हे जे शब्दसुरांचं नातं आहे ते अधिक दृढ झालं, ते आमचे गुरु पंडित नीलकंठ बुवा अभ्यंकर यांच्यामुळे. तालासुरातली नजाकत त्यांनी आम्हाला दाखवली. बेहलावयातलं गाणं असताना तिथे तानबाजी नको, हरकती मुरकती नकोत, किंवा गाण्यामध्ये श्वास नेमका लावायचा, यतिभंग करायचा नाही, ही त्यांची शिकवण होती. अशा रीतीने त्यांनी आम्हाला शाकुंतल, अभोगी, रूपमती अशा नाटकांचे वेगवेगळे विषय याला धरून अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचं संगीत त्यांनी आम्हाला दिलं आणि आम्हाला श्रीमंत करून टाकलं. अभ्यंकर बुवांसारखे चतुरस्र गायक आणि आमचे निष्ठावंत सहकलाकार यांच्यामुळे मराठी रंगभूमी ही अशी समृद्ध राहिली. हा जो आम्ही गंधर्व वसा घेतला, तो घेताना उतलो नाही, मातलो नाही, ध्येयापासून ढळलो नाही, हे आम्ही आयुष्यभर अभिमानानं मिरवलं. गंधर्व गायकीचं हे अग्निहोत्र आम्ही सांभाळलं. त्याच्या मागे एकच कारण होतं, मराठी रंगभूमीचं एकच ब्रीदवाक्य आहे, सौंदर्य शोध आणि आनंदबोध. भरतनाट्य संशोधन मंदिर ही पुण्यातली, महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली सगळ्यात जुनी नाटकाच्या संदर्भात काम करणारी संस्था असं आपण म्हणू शकतो. विजयादशमीला 1894 साली स्थापना झाली, म्हणजे जवळजवळ 118 वर्ष पूर्ण करून सध्या 119वं वर्ष चालू आहे. त्यावेळेला 5 लोकांनी ज्यांनी संस्था स्थापन केली ते सगळे उच्च विद्याविभूषित कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती. तेव्हापासून त्यावेळेला त्याचं नाव सोशल क्लब एवढंच होतं. त्याच्यानंतर त्याचे नाव बदलत बदलत शेवटी आत्ताचं जे नाव आहे ते भरतनाट्य संशोधन मंदिर. भरतनाट्य मंदिरनी फक्त पारंपरिक नाटकच केली असंही नाही, अनेक नवीन नाटकं आम्ही केली. संगीत नाटक या विषयामध्ये भरघोस कामगिरी बजावण्याच्या उद्देशाने 1978 साली बालगंधर्वांचे जावे भास्करराव वाबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ या संस्थेची स्थापना केली. संगीत नाटक किंवा एकूणच संगीत रंगभूमी पुढे जाण्याच्या उद्देशाने जे काही कार्य करता येणं शक्य आहे ते करावं, हा या मंडळाचा उद्देश होता. अतिशय आनंदाची बाब म्हणजे बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने लंडन, लेस्टर या 2 शहरामध्ये मानापमान आणि संशय कल्लोळ या 2 नाटकांचे प्रयोग अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आले. स्वतः स्वरराज छोटा गंधर्व या मंडळींच्या बरोबर गेलेले होते. संगीत नाटकांचा राबता चालू राहायला पाहिजे. बालगंधर्व, छोटा गंधर्व यांनी ज्या संगीत रंगभूमीला वैभवाचा काळ प्राप्त करून दिला, ती संगीत रंगभूमी त्याच दिमाखानी पुढे चालू राहिली पाहिजे, हा बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचा मूळ उद्देश आहे आणि त्या उद्देशातूनच बालगंधर्व संगीत रसिक मंडळ प्रयत्नशील आहे. ही संगीत रंगभूमी पुढे चालू राहायची असेल तर बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या बरोबरच महाराष्ट्रातल्या इतरही काही ठिकाणची मंडळी आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये तळेगाव दाभाडे येथील कलापिनी या संस्थेचा उल्लेख अवश्य करावा लागतो. 1991-92 साली कलापिनी या संस्थेने संशय कल्लोळ हे नाटक रंगभूमीवरती आणलं. त्यानंतर काही जुनी आणि काही नवी अशी नाटकं, परंतु दरवर्षी एक संगीत नाटक तरी रंगभूमीवर आलंच पाहिजे अशा उद्देशाने कलापिनी ही कार्य करत आहे. घुमड घुमड बरसायो 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 सावन घन अब आयो सावन घन अब आयो सावन.
परदेसी बल मगयो संदेशानायो संदेशानायो परदेसी बलमा संगीत रंगभूमी पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असणारी दुसरी एक मातब्बर संस्था म्हणजे रत्नागिरीची खलवायन. जुनी नाटकं सादर करण्याबरोबरच नवीन नाटकांचं लेखन, त्या नाटकांचं संगीत, ती नाटकं सादर करणं, ती नाटकं लोकप्रिय करणं, अशा प्रकारची एक मोठी कामगिरी रत्नागिरीची खलवायन ही संस्था राबवते, याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. पूर्वी बालगंधर्वांच्या काळात संगीत रंगभूमीचा सुवर्ण काळच होता, पण त्याच्यानंतर सुद्धा अनेक लोकांनी ती परंपरा जागृत ठेवली. आणि अगदी अलीकडच्या काळात मी राहुल देशपांडे याला श्रेय देईन की त्यांनी अनेक संगीत नाटकं परत रंगभूमीवर आणलेली आहेत. संगीत मानापमान, संशय कल्लोळ, कट्यार काळजात घुसली आणि आता संगीत सौभद्र रंगमंचावर आलेलं आहे की ज्याच्यात मी कृष्णाची भूमिकाही करतोय. तर या सगळ्या नाटकांच्या बाबतीत असा खूप चांगला अनुभव आहे की जरी संगीत नाटक हे जुनं असलं किंवा त्यातलं नाट्य संगीत हे जुनं असलं तरी सुद्धा त्याची जादू अजूनही आजही लोकांच्यावर तितकीच चांगली आहे. आम्ही नटराजाची पूजा करतो, ते आम्ही रिलिजियसली ते सगळं करत असतो. आमचा एक धर्म आहे, कलावंताचा धर्म आम्ही पाळत असतो. तेही सगळ्या मुलांनी शिकायला हवं. केवळ पैसा मिळवणं हे तर आहेच, पण पैशापेक्षा सुद्धा तुम्ही फील करा, तुम्ही स्वतः त्याचा आनंद घ्या, तुम्ही स्वतः त्याचा आनंद लुटा, म्हणजे समोरच्या प्रेक्षकांना सुद्धा तो आनंद लुटता येईल. लाईव्ह गाणं असतं रंगमंचावर आणि त्याची इन्स्टंट पावती मिळणं हा विलक्षण अनुभव असतो. आणि यातलं जे आनंद आहे तो जोपर्यंत ते देणारे आणि घेणारे दोघं आहेत आणि तो आनंद मिळतोय तोपर्यंत संगीत रंगभूमीला मरण नाही. मुळात भरत मुनींचंच वरदान आहे. भरत मुनींनीच म्हटलेले की शय्यामी नाट्यस्य वदंती गीतीम, आणि असं म्हणून संगीताचं महत्व त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, संगीत हा मराठी नाटकाचा एक संकेत आहे. आजपर्यंत तो प्रेक्षकांनी स्वीकारलेला आहे. जिथे शब्द संपतात तिथे सूर सुरू होतात. म्हणजे तंबोऱ्याच्या खर्जातून जसा गंधार यावा तसं शब्दातनं सुरामध्ये उलगडणारं असं संगीत नाटक असतं. ह्याच्यामध्ये षड्ज मध्यम, षड्ज पंचम असे संवाद होत असतात. ह्याच्यामध्ये अतिशय संघर्ष या नाटकाला सोसत नाही. आणि म्हणूनच संगीत नाटक ह्याची संहिता लिहिणं अतिशय कठीण आहे. ह्या पूर्वसुरींना सगळ्यांना जमलं. यापुढेही नवीन नवीन तऱ्हेची नाटकं येतील, अनेक गायक, नट, अभिनेत्री निर्माण होतील आणि ही संगीत रंगभूमी अशीच बहरो, हीच माझी एक परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.